नमस्कार मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले की एकेरी सहसंयोज बंध असलेल्या रेणूंची ठिपका संरचना कशी काढायची. या व्हिडिओमध्ये आपण एकाधिक सहसंयोज बंध असलेल्या रेणूंबद्दल चर्चा करणार आहोत. चला तर मग बघूया. सगळ्यात आधी उदाहरण घेऊया एथिनचे. एथिनचे रेणवीय सूत्र आहे C2H4. जर मला C2H4 ची ठिपका संरचना काढायची असेल तर मी सर्वात आधी कार्बनचा विचार करीन. जसं की आपण बघितलं आहे, आवर्त सारणीत कार्बन आवर्त 4 मध्ये असल्यामुळे त्याच्याकडे 4 संयुजा इलेक्ट्रॉन्स आहेत. आता आपल्याकडे कार्बनचे 2 अणू आहेत, बरोबर? म्हणून मी दोन्ही कार्बन त्यांच्या प्रत्येकी 4 संयुजा इलेक्ट्रॉनसह अशा प्रकारे मांडीन की त्यांच्यामध्ये लगेच एक सहसंयुज बंध तयार होईल. आता आपण बघूया हायड्रोजन. हायड्रोजनचं काय करायचं? हायड्रोजन आवर्त 1 मध्ये येतो. म्हणून हायड्रोजनकडे एक संयुजा इलेक्ट्रॉन आहे. आता सूत्रानुसार आपल्याकडे हायड्रोजनचे 4 अणू आहे. म्हणून आपण प्रत्येक कार्बनला 2-2 हायड्रोजन जोडू शकतो. चला तर प्रत्येक कार्बनला 2-2 हायड्रोजन जोडल्यानंतर जेव्हा आपण ठिपके जोडून बंध तयार करतो तेव्हा एक अडचण येते. अडचण कसली बरं? चला एकदा तपासून पाहूया. जर आपण कोणत्याही एका कार्बन भोवतीचे इलेक्ट्रॉन्स मोजले, स्वतः कार्बनचे 2, हायड्रोजनमधले 2 आणि कार्बन बंधातील 2 आणि एक शिल्लक इलेक्ट्रॉन, असे 7 इलेक्ट्रॉन भरतात. कार्बनला स्थिर होण्यासाठी अष्टक नियमानुसार तर 8 इलेक्ट्रॉनची गरज आहे, बरोबर? याचा उपाय काय? कार्बनचे अष्टक पूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण वाढवणे. म्हणून आपण उरलेला एक एक इलेक्ट्रॉन आतल्या बाजूला आणूया आणि त्या 2 कार्बनमध्ये दुहेरी सहसंयुज बंध तयार करूया. आता एका बंधाऐवजी कार्बनमध्ये 2 बंध असतील. आता पुन्हा तपासणी करूया. आता एका कार्बनकडे दुहेरी बंधामुळे 4 आणि 2 हायड्रोजन बंधाचे 4, अशा प्रकारे 8 इलेक्ट्रॉन आहे. ही एथिन किंवा एथिलीनची संपूर्ण ठिपका संरचना आहे. चला आता CH2O म्हणजेच मिथेनॉल किंवा फॉर्मल्डिहाइडचे उदाहरण घेऊया. नेहमीप्रमाणे कार्बन पासून सुरुवात करूया. कार्बन मध्यभागी ठेवू आणि त्याचे 4 संयुजा इलेक्ट्रॉन्स काढू. पुढे आता आपल्याकडे 2 हायड्रोजन अणू आहेत. त्याला कार्बनच्या एका बाजूला जोडून टाकूया. आता ऑक्सिजनचा विचार करूया. ऑक्सिजन आवर्त सारणीत आवर्त 6 मध्ये येतो. म्हणजेच त्याच्याकडे 6 संयुजा इलेक्ट्रॉन्स आहेत. मी ऑक्सिजनचे 6 इलेक्ट्रॉन म्हणजे 6 ठिपके अशा प्रकारे मांडेन की ते कार्बनशी जोडल्या जाईल. सध्याच्या स्थितीत कार्बनचा 2 हायड्रोजन अणूंशी आणि 1 ऑक्सिजन अणूशी एक सहसंयोजक बंध आहे. पण जर आपण कार्बनचे इलेक्ट्रॉन मोजले तर 2, 4, 6 आणि 7, 7च इलेक्ट्रॉन्स भरतात. म्हणजे इथे कार्बनचे अष्टक पूर्ण झालेले नाही आणि ऑक्सिजनचे 2, 4, 6 आणि 7, तर दोन्ही कार्बन आणि ऑक्सिजनचे 7-7 इलेक्ट्रॉन भरल्यामुळे दोघांचेही अष्टक पूर्ण झालेले नाही. इथे कार्बन आणि ऑक्सिजनला एक एक इलेक्ट्रॉन देऊन बंध तयार करावा लागेल. कार्बन त्याचा एक इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिजन त्याचा एक इलेक्ट्रॉन एकमेकांसोबत अशी भागीदारी करेल की त्यांच्यात एकेरी बंधाऐवजी दुहेरी बंध तयार होईल. आता ऑक्सिजनकडे 2 इलेक्ट्रॉनच्या जोड्या शिल्लक आहेत आणि कार्बननी 2 हायड्रोजन सोबत बंध तयार केला आहे. चला तर पुन्हा एकदा पडताळणी करून पाहूया. कार्बनकडे 2, 4, 6 आणि 8 आणि ऑक्सिजनकडे 2, 4 आणि 2 शिल्लक असलेल्या जोड्या, असे पकडून 8 इलेक्ट्रॉन पूर्ण होतात. ही आहे मिथेनॉल किंवा फॉर्मल्डिहाइडची संपूर्ण ठिपका संरचना. चला पुढे C2H2 म्हणजेच इथाईन किंवा ॲसिटिलीनची ठिपका संरचना पाहूया. बहुबंधांचे हे एक सुंदर उदाहरण आहे. परत सुरुवात करूया कार्बनपासून. इथे आपल्याकडे C2 म्हणजेच 2 कार्बन आहेत. प्रत्येकी 4 संयुजा इलेक्ट्रॉनसह त्यांच्यात सुरुवातीला एक बंध गृहीत धरूया. हायड्रोजन फक्त 2 आहेत, त्यामुळे प्रत्येक कार्बनला एक एक हायड्रोजन देऊया. आता इलेक्ट्रॉन मोजूया. प्रत्येक कार्बन भोवती 2 हायड्रोजन बंधातले, 2 कार्बन बंधातले आणि 2 शिल्लक असे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. पण कार्बनला 8 चाकड्या गाठण्यासाठी म्हणजेच अष्टक पूर्ण करण्यासाठी अजूनही 2 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. आता याच्यावर उपाय काय? अष्टक पूर्ण करण्यासाठी दोन्ही कार्बन अणूंना अजून 2-2 इलेक्ट्रॉन सामायिक करावे लागतील.
त्यामुळे आपण इलेक्ट्रॉनच्या जोड्या आतल्या बाजूला हलवूया आणि त्या 2 कार्बनमध्ये तिहेरी बंध तयार करूया. आता पडताळणी करून पाहूया की इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली. तर 2, 4, 6 आणि 8 अशा प्रकारे इथाईन किंवा ॲसिटिलीनची ठिपका संरचना तयार होते. अशा प्रकारे आपण पाहिले आहे की एकेरी आणि एकाधिक सहसंयोजक बंध असलेल्या रेणूंची ठिपका संरचना कशी काढायची. पुढील भागात आपण कार्बनच्या विविध रेणूंच्या संकरित अवस्थांबद्दल चर्चा करणार आहोत.